मी राजू मंगळवाळन, उल्हासनगर 5चे उपविभाग प्रमुख. काल मी दशहरा मैदानमध्ये खासदार साहेबांचा दौरा होता. त्या दौऱ्यानिमित्ताने मी ते पोस्टर लावलेले होते, बॅनर लावलेले होते माझ्या शाखेवरती. त्या शाखेवरती बॅनर लावलेले, ते शाखेवरचे बॅनर आज आम्हाला सकाळी म्हणजे माहीत पडलं का ते बॅनर काढण्यात आलेले आहेत. आणि ते बॅनरचे आम्ही फुटेज वगैरे घेतले. फुटेज वगैरे मिळवल्यानंतर आम्हाला असं कळण्यात आलं ते बॅनर काढून फाडले आणि त्याच्यानंतर त्या फ्रेम चोरीला गेल्या. त्या फ्रेम चोरीला गेल्या, त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे फोटो होते, दिघे साहेबांचा फोटो होता, मुख्यमंत्र्यांचा आमच्या साहेबांचा फोटो होता, म्हणजे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे फोटो होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात म्हणजे ते बॅनर पूर्ण फाडले आणि ते बॅनर चोरीला पण गेले. कोणी हा प्रकार केला काय माहिती? आता तिथे आम्हाला फुटेज सापडलेत त्या व्हिडिओ याच्यामध्ये, कॅमेऱ्यामध्ये. आता ते वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे कोण आहेत ते. कुठल्या पक्षाचे ते वगैरे? ते उद्धव गटाचे आहेत. त्यांचे नाव वगैरे काय माहिती? त्यांचे नाव आता एकाचं माहीत पडलंय, त्याचा एकाचा फोटो आलाय त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये, राहुल पवारचा म्हणून. आणि दुसरे 4-5 जण आहेत, संशयित आहेत ते सर्व, म्हणजे 4-5 जणांचे पण फोटो आहेत. त्यांचे ते नंतर पोलीस तपास करतीलच कोण आहेत म्हणून. त्यांच्यात गाड्या वगैरे त्यांच्या फिरत आहेत त्या 1 वाजता, रात्रीचे 1 वाजता त्या शाखेच्या आजूबाजूला. शाखा कोणती ताब्यात नेमके तिथे बॅनर लावत कोण पहिले कोण लावायचं? बॅनर आम्ही पण सर्व, मी पहिल्यापासून बॅनर लावलेले, शाखा मीच बांधलेली आहे आणि शाखा माझ्या ताब्यात. आणि त्यांना पण बसवायला सांगितलेलं, बाबा चला ठीक आहे तुम्ही पण बसा. पण त्याच्यानंतर त्यांनी हा असा गैरप्रकार करून ठेवलेला आहे काल रात्री. आता सकाळी आम्हाला माहीत पडल्यामुळे आम्ही सगळं हिललाईनला धाव घेतली. हिललाईनला आता केस दाखल करतोय. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.